आणि आता आपण पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या। कोथिंबिरीला दर नसल्यानं निराश झालेल्या लातूरच्या शेतकऱ्यानं 3.5 एकर पिकावर ट्रॅक्टर फिरवलाय। पालेभाज्यांना हमीभाव मिळावा अशी मागणी यावेळेला करण्यात येते। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे लातूर जिल्ह्यात झालेल्या पीक आणि फळबागांच्या नुकसानाचे पंचनामे संथ गतीनं सुरू आहेत। प्रशासनानं लवकरात लवकर हे पंचनामे करावेत, अन्यथा आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलेला आहे। नांदेडमधल्या एका अपंग शेतकऱ्याची शेती वन्य प्राण्यांनी उद्ध्वस्त केलेली आहे। 2.5 एकरावरील कापूस हरण आणि काळविटांनी पार नासधूस करून टाकलाय। भरपाईसाठी वनविभागाकडे अर्ज केला असता वनविभागाकडून केवळ 1,500ची तुटपुंजी मदत करण्यात आलेली आहे। राज्यातल्या पारंपरिक दस्त नोंदणी हद्दपार होणार असून यापुढे फ्रँकिंग मशीनच्या माध्यमातून दस्त नोंदणी होणार असल्याची घोषणा महसूल मंत्री विखे पाटील यांनी केलेली आहे। बनावट दस्त नोंदणी टाळण्यासाठी ही पद्धत वापरली जाणार आहे। रब्बी हंगाम संपला तरी शेतकऱ्यांना खरीपाचा अग्रिम पीक विमा मिळत नसल्याचं बीडमध्ये समोर आलेलं आहे। जिल्ह्यातल्या 19 महसूल मंडळांवर आक्षेप घेत विमा कंपनीनं अग्रिम विमा नाकारलाय आणि यावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। अमरावतीतल्या मारडी इथल्या भोंदूबाबाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि आता याच भोंदूबाबाचे आणखी 2 व्हिडिओ देखील बाहेर आलेले आहेत। हा भोंदूबाबा पुन्हा एकदा जळत्या लाकडांवर बसल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। चंद्रपुरात गेल्या आठवडाभर अवकाळी पावसानं हजेरी लावलेली होती। राजुरा तालुक्यातल्या गोवरी गावाला जोडणारा तात्पुरता पूल नदीला पाणी वाढल्यानं वाहून गेलाय। या गावाला जाण्यासाठी अन्य कोणताही मार्ग नसल्यानं नागरिक या पाण्यातूनच प्रवास करतायत। हिंगोलीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात वॉटर फिल्टर मशीनमध्ये चक्क बेडूक आणि गाळ आढळून आलेला आहे। दरम्यान वॉटर फिल्टर मशीन नियमित स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या गेल्या। त्यानंतर जर असा प्रकार घडला तर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन ग्रामीण रुग्णालयात वॉटर प्युरिफायर बंद असल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णांसह नातेवाईकांचे हाल होत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी रुग्णांनी केली आहे। धुळे शहरासाठी महत्वाकांक्षी असलेल्या अक्कलपाडा जलवाहिनी प्रकल्पाचं 90% काम पूर्ण झालंय। यामुळे धुळे शहरातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे। पंढरपूर शहरातल्या नागरिकांनी कराची रक्कम मोठ्या प्रमाणावर थकवल्यानं नगरपालिकेनं वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतलेली आहे। पंढरपुरातल्या कर थकलेल्या 48 नागरिकांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे। धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी घेतलेल्या जनता दरबारात नागरिकांनी महावितरणच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचला। त्यावर सावंत यांनी नाराजी व्यक्त करत महावितरणसोबत तातडीनं बैठक बोलावलेली आहे। आणि या दरम्यान एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। 50,000 रुपयांसाठी पुण्यातल्या 14 वर्षीय मुलीचा मध्य प्रदेशमध्ये सौदा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। अवघ्या 50,000 रुपयांसाठी अल्पवयीन मुलीला विकून तिचं जबरदस्तीनं लग्न लावून दिल्याचा हा प्रकार उघडकीला आलेला आहे। अल्पवयीन मुलीला पुण्यातनं पळवून नेत मध्य प्रदेशमध्ये विकणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात जात सुटका केलेली आहे। शांती उर्फ सांतो हरनाम कुशवाहा आणि धर्मेंद्र यादव अशी अटक केलेल्या 2 आरोपींची नावं आहेत। यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या। अलिबागच्या खारेपाट भागातील शेतकऱ्यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। खातविरा कातळपाडा परिसरातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी 9 कंपन्यांनी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या होत्या, परंतु या जमिनींवर एकही प्रकल्प उभा राहिलेला नाही। या जमिनी परत कराव्यात अशी मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे। गायरान धारकांना हक्काची जमीन मिळावी यासाठी आंबेडकर सोशल फोरमच्या वतीनं आष्टी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। तहसीलदार आंदोलनस्थळी दाखल न झाल्यानं मोर्चेकऱ्यांनी तहसीलदारांना घेराव घातलाय। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम आदमी पार्टीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रुमणे मोर्चा काढला। यावेळेला मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। राज्यातील जनतेला 200 युनिट वीज मोफत मिळावी अशी मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये एकूण 47 महसूल मंडळ आहेत, त्यापैकी
लिंबा गणेश, पिंपळनेर, म्हाळसजवळा आणि नाळवंडी मंडळ अनुदानातून वगळल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। या मंडळांचा महसूल विभागाच्या अनुदानात समावेश करावा या मागणीसाठी भजन कीर्तन आंदोलन करण्यात आलं। अहमदनगरच्या बोल्हेगाव इथल्या ग्रामस्थांनी पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलंय। बोल्हेगाव रस्ता दुरुस्तीसाठी खोदून ठेवलाय, मात्र तिथं कामच होत नसल्यानं ग्रामस्थ संतापलेत। हा रस्ता तातडीनं नीट करावा अशी मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे। सोलापूरचं पाणी पळवणाऱ्या कर्नाटक सरकारच्या विरोधात संभाजी आरमारचं आक्रमक आंदोलन झालंय। सोलापूर शहरवासियांसाठी उजनी धरणातनं येणारं पाणी कर्नाटक सरकार मरगुड इथनं बेकायदेशीररित्या पंपांनी उपसा करून चोरत असल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। जलसंपदा विभागाची थकबाकी न भरल्यामुळे सेलू नगरपालिकेचा पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिक आक्रमक झाले असून नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात घेराव आंदोलन करण्यात आलं। जामनेरच्या पहूर स्मशानभूमीजवळील अतिक्रमणावर कोणतीही कारवाई होत नसल्यानं ग्रामस्थांनी बेमुदत घंटानाद आंदोलन केलंय। या अतिक्रमणांमुळे अंत्यविधीसाठी जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ नांदेडमधल्या मुखेडमध्ये रास्ता रोको करण्यात आला। नायगावमध्ये सुद्धा काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। मुखेड लातूर या मार्गावर आंदोलन करण्यात आलं। परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींच्या निलंबनाच्या विरोधात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निदर्शनं केली गेली आहेत। सर्वसामान्यांचा आवाज दडपला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी देखील केली। पीक विमा मिळावा, सोयाबीन आणि कापसाला भाव मिळावा यासाठी चिखलीमध्ये काँग्रेसनं कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत आंदोलन केलंय। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशारा दिला गेलाय। अहमदनगरच्या नेवासामध्ये अवैधरित्या गावठी कट्टे बाळगणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलाय। आरोपींकडून 6 गावठी बनावटीचं पिस्तूल आणि 12 जिवंत काडतूस असा एकूण 1,56,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। बीडमध्ये क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली एका नोकरदाराला तर पॅन कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली एका व्यापाऱ्याला सायबर भामट्यांनी गंडा घातलाय। या प्रकरणी बीड सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अकोला शहरातल्या मोरणा नदीपात्रात एक अर्भक सापडल्यानं परिसरात खळबळ माजली आहे। पोलिसांनी पंचनामा करून मृत अर्भक शवविच्छेदनासाठी पाठवलंय। पोलीस पुढील तपास करतायत। सरपंचांसह 5 शासकीय कर्मचाऱ्यांनी बनावट दस्तावेज बनवून शासनाची सुमारे 1 कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार गंगाखेड तालुक्यात उघडकीला आलाय। या प्रकरणी सरपंच आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भंडारा शहरात वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे। शहरात गेल्या 2 दिवसात तब्बल 7 अपघातांची नोंद झालेली आहे। यात 3घांचा मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झाले। त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे। सांगलीच्या मणेराजुरीत एका थांबलेल्या टेम्पोला आग लागून हा टेम्पो आगीमध्ये जळून खाक झाल्याचा प्रकार घडलाय। ग्रामस्थांनी गाडीच्या समोरच्या काचा फोडून चालकाचे प्राण वाचवले, मात्र या आगीत टेम्पो आणि त्यातील द्राक्षांचे क्रेट जळून खाक झालेत। लाखोंचं नुकसान झालंय। धाराशिवच्या शिरढोणमध्ये पोलिसांच्या वतीनं सामाजिक सलोखा चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींनी तुफान फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं। बुलढाण्यातल्या शेगावात सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली होती आणि त्यानुसार अमृतसर आणि हमसफर या 2 सुपरफास्ट गाड्यांना शेगावमध्ये थांबा दिला गेलेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगावसह ग्रामीण भागात तरुणांमध्ये बैलगाडा शर्यतीची लोकप्रियता वाढतीये। सोयगावात तरुण वर्ग बैलगाडा शर्यत स्पर्धा भरवतोय। यात अत्यंत कमी वेळात धावणाऱ्या बैलजोडीला पुरस्कार दिला जातोय। बीडच्या अंबाजोगाई शहरातील ऐतिहासिक बारखांबी मंदिरातील 118 मूर्ती, शिलालेख आणि मंदिराचे जुने अवशेष सुरक्षिततेच्या कारणावरून धाराशिव जिल्ह्यातल्या तेरमध्ये हलवण्याचा पुरातत्व विभागाचा घाट आहे। त्यामुळे आता अंबाजोगाईकरांमधनं पुरातत्व विभागाच्या विरोधात संताप व्यक्त होतोय। बीडच्या माजलगावमध्ये पुण्यातल्या भिडेवाडा फुले स्मारकासाठी 50 कोटींचा निधी दिल्याबद्दल आणि ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेची घोषणा केल्याबद्दल महात्मा फुले दलाच्या वतीनं फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळेला राज्य सरकारच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंना भेटले, त्यात वाईट काय? राज ठाकरेंकडे विजन आहे, एखाद्याचा चांगला गुण घेतला तर त्यात वाईट काय? इतरांना भेटलं की यांच्या पोटामध्ये पोटशूळ उठतो असं म्हणत आमदार संजय शिरसाटांनी संजय राऊतांवर घणाघाती टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल उद्धव आणि आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारणार का? त्यांच्यामध्ये तेवढी हिंमत आहे का? असा सवाल खासदार अनिल बोंडेंनी केला आहे. बाळासाहेबांनी काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारल्याची आठवणही त्यांनी करून दिलेली आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाला 350 कोटींची तरतूद, मग छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला केवळ 10 कोटी का? असा सवाल निलेश राणेंनी केलेला आहे. आम्हाला 10 कोटी नको, मिळाले तर 500 कोटी द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. सोलापूरच्या बार्शीमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा भुईसपाट झालेल्या आहेत. नारी गावातील एका शेतकऱ्याचं तब्बल 8 ते 10 लाखांचं नुकसान झालंय. त्यामुळे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यानं केलेली आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमधले व्यापारी लसणाला कवडीमोल दर देत असल्यानं शेतकरी स्वतःच लसूण विकायला रस्त्यावर उतरले. अनेक शेतकऱ्यांनी शहरात लसूण विक्री करायला सुरुवात केली आहे. सांगलीमध्ये लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 1 ते 2 रुपयांचा लिंबू आता 10 ते 15 रुपयांना मिळत असल्यानं लिंबू सरबत महागलंय. काही हॉटेल चालकांनी तर चक्क कोणत्याही पदार्थासोबत लिंबू मिळणार नसल्याचे पोस्टर्स लावले. एसटी प्रवासादरम्यान महिलांना मिळालेल्या 50% सवलतीला बुलढाण्यातल्या खासगी वाहन चालकांनी विरोध दर्शवला आहे. 50% सवलत दिल्यामुळे एसटीनंच महिला प्रवास करू लागलेल्या असून खासगी वाहन चालकांवर त्यामुळे उपासमारीची वेळ आल्याचा आरोप होतोय. त्यामुळे खासगी वाहन चालकांनी आता मोर्चा काढलाय. अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजयकुमार चौबे यांनी कोणताही लेखी आदेश नसताना बेकायदेशीररित्या कुलगुरू पदाचा कारभार सांभाळला आणि नियमबाह्य सह्या केल्या असा आरोप युवक काँग्रेसनं केलाय. चौबेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी युवक काँग्रेसनं केलेली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या विरोध आणि समर्थनाचे अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत 1,48,203 आक्षेप अर्ज आलेले असून नामांतराच्या समर्थनार्थ 4,166 अर्ज दाखल झाले. या दरम्यान आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया. आमदार शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजेंवर पुन्हा एकदा टीका केलेली आहे. उदयनराजे आमच्या घराण्यात जन्मले कसे? उदयनराजे टोल नाके चालवतायत. टोल नाके चालवणारे उदयनराजे आमच्या राजघराण्यात जन्माला आलेच कसे? अशी जोरदार टीका आमदार शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजेंवर केलेली आहे. आलो हे कसं सांगणार ना, हे काय त्यावेळेला काही 100 वर्षाचे नव्हते. हे काय माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठे आहेत. त्यामुळे आता मी जन्माला कसं आलो या घरामध्ये, आता ते मग आईसाहेबांनाच विचारलं पाहिजे, म्हणजे सुमित्रा राजेंना. हे पण माझ्या याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार की मी कसं आलो. माझं उलट म्हणणं की टोल नाके चालवणारे आमच्या घराण्यात आले कशी हेच काय कळत नाही का. पूर्वीचं छत्रपतीच्या काळात टोल बिल हे सगळ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या विरोधात, अन्यायाच्या विरोधात तर लढाई केली. हे असले अन्यायकारक याच्यावर हे कशी हे झाले हेच मला कळत नाही ना. राजकारणामध्ये जन्माला आली कशी असं वक्तव्य केलं होतं, त्यामुळे तुमची कामाची हात घेण्यासाठी अडचण नाही. आता मी जन्माला आलो. पिंपरी चिंचवडमध्ये राज्यस्तरीय महालावणी महोत्सव भरला आणि यावेळेला लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी आपल्या अदाकारीनं सर्वांची मनं जिंकली. राज्य सरकारकडून दिला जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार महानुभाव पंथातील महंत बाभुळगावकर शास्त्री हभप बद्रीनाथ तनपुरे, हभप बाबा महाराज सातारकर आणि स्वामी गोविंददेव गिरी यांना प्रदान करण्यात आला. मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सांगलीतल्या कवठे महांकाळ तालुक्यातल्या आरेवाडीत श्री बिरोबा यात्रेला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोव्यातील लाखो भाविक या यात्रोत्सवासाठी दाखल झाले. आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.